आजल्या महत्त्वाच्या 9 बातम्या. सुरुवातीला टॉप 9 राजकीय बातम्या. महाराष्ट्रातील वारे महाविकास आघाडीच्या बाजूने वाहू लागलेत. महिन्याभरात शिंदे अजित पवारांच्या 40 आमदारांची घरवापसी होईल. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा. महायुतीमध्ये विधानसभा निवडणुकीला 80 जागांची मागणी आम्ही करू. आम्हाला 80 जागा मिळतील. अनिल पाटील यांचं वक्तव्य. अजित पवारांच्या वाट्याला भोपळा तर निकाली शिवसेनेच्या तोंडावर एक राज्यमंत्री पद फेकून मारलं. संजय राऊतांचा हल्लाबोल. शिंदे अजित पवार मोदींचे गुलाम आहेत. शिंदेची हिंमत असती तर राज्यमंत्रीपद नाकारलं असतं. तर पटेलांना 150 कोटींची संपत्ती परत मिळाली. मंत्रिपद आता कशाला हवं, राऊतांचा आरोप. मराठा आरक्षणाविरोधात बोलाल तर विधानसभेत काँग्रेसच्या सर्व जागा पाडायला लावेल. मनोज जरांगेंचा वडेट्टीवारांसह काँग्रेस पक्षाला इशारा. पावसाळी अधिवेशनाआधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता. मंत्रिमंडळातील रिक्त असणारी मंत्रिपदं भरली जाणार, सूत्रांची माहिती. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर आमदारांना ताकद देण्याचा महायुतीचा प्रयत्न. राज्यातील महामंडळांचंही वाटप करण्यात येणार, सूत्रांची माहिती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 25वा वर्धापन दिन. मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात अजित पवारांच्या हस्ते ध्वजारोहण. प्रदेशाध्यक्ष तटकरेंसह इतर नेतेही उपस्थित. अहमदनगरमध्ये आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा वर्धापन दिन. पुण्यात शरद पवारांच्या उपस्थितीत ध्वजारोहण समारंभ तर संध्याकाळी शरद पवारांच्या उपस्थितीत मेळाव्याचं आयोजन.